हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस मी छान-छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आजही घेऊन आलेली आहे. तर आज आपण मस्त असे बनवणार आहे मैसूर पाक. त्यासाठी तुम्ही पाहतच असाल की आपला गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती एक कढई ठेवलेली आहे आणि एक पाणी घेतलेलं आहे आणि त्या एका कपामध्ये दुसरं जे मेजरमेंट कप आहे तर ते पण 1 ते सव्वा कप मी ह्याच्यामध्ये साखर घेतलेली आहे. आणि ही जी साखर आहे ती आपल्याला पूर्ण अशी मेल्ट करून घ्यायची आहे. म्हणजे चाचणी करायची आहे, तर ती चाचणी असणार आहे एक ताराशी आणि त्या चाचणीच्या नंतरच आपण काय प्रोसेस आहे नंतर चालू करणार आहे. आणि दुसरीकडे तुम्ही पाहतच असाल, मी थोडंसं 1 कप इथं म्हणजे तूप घेतलेलं आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये तेल ॲड करायचं असेल तर तुम्ही म्हणजे अर्धा कप तूप घेऊ शकता आणि अर्धा कप तेल घेऊ शकता. नाहीतर साजूक तूप वगैरे आपलं बेसिक तूप असतं ते पण तुम्ही घेऊ शकता. तुमच्या पद्धतीनुसार ते. तर तुम्ही पाहतच असाल की जी आपली साखर आहे पूर्ण पाण्यामध्ये विरघळून एक चाचणीचं रूप घेत आहे आणि इथं जी आहे ना पूर्ण पाणी म्हणजे चाचणी व्यवस्थित होत आहे. मी थोडंसं इथं चेक करून पाहणार आहे आधी आणि नंतर मग एक तार अशी बनवून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहता असाल की आपल्या सगळीकडनं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की साखरेचा पण जास्त पाक व्हायला नाही पाहिजे. कारण नंतर आपलं जे मैसूर पाक आहे ते व्यवस्थित होणार नाही. तर तुम्ही इथं पाहता असाल की मी एकदा ट्राय केलेलं आहे, पण ते व्यवस्थित झालेलं नाही. परत नंतर मी चेक करणार आहे. आपल्याला जास्त हार्ड नको आहे चाचणी. ते तुम्ही चेक करत आहे. तुम्ही पाहताच असाल की एक तार म्हणजे एकदम एकदम नॉर्मल असा हाताला चिकटला पाहिजे. तर आपलं ऑलमोस्ट आपल्याला जी चाचणी आहे ती झालेली आहे. तर ह्या स्टेपला आपल्याला गॅसचा फ्लेम तर बारीकच ठेवायचा आहे. तर मी तर बारीकच ठेवलेला आहे. म्हणजे स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत. आणि एक मेजरमेंट कपाने ज्या म्हणजे ज्या कपाने साखर घेतली होती त्याच कपाने बेसन पीठ घेतलेलं आहे. चाळून वगैरे घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहतच असताना की इथं म्हणजे एकाच हाताने मी मिक्स करत आहे. दुसऱ्या हाताने जी चाचणीचं मध्ये बेसन पीठ मिक्स करत आहे. गॅसचा फ्लेम आहे ते एकदम बारीक करत ठेवायचाच आहे आपल्याला आणि त्या तुम्ही पाहतच असाल की याला खूप असा वेळ लागतो आणि जेवढा वेळ लागेल तेवढी आपली जे मैसूर पाक आहे एकदम खायला खूप छान लागतात. आणि इथं आमचं थोडंसं लाईट गेल्याच्यामुळं बाहेरचा भरपूर आवाज येत आहे. तर तुम्ही पाहत असाल की आपल्या कशाप्रकारे जे चाचणीमध्ये बेसन पीठ आहे एकदम मिक्स झालेलं आहे आणि नंतर मी जे आपल्याला गॅसचा फ्लेम दुसरीकडे म्हणजे तूप गरम करायला ठेवलेलं आहे ते बारीक गॅसवरतीच ठेवलेलं आहे आणि नंतर आपल्याला थोडं-थोडं ह्याच्यामध्ये आपल्या बेसन पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि जसं आपण ॲड करू तसं ते पीठ फुगतं. फक्त म्हणजे त्याला जाळ्या बनवायला तयार होतात. तुम्ही पाहत असाल की तुम्ही कशाप्रकारे आपलं बेसन पीठ एकदम चेंज झालेलं आहे आणि जसं-जसं आपण पीठ मिक्स करू त्यानुसार आपलं जे व्हाईट असतो पिवळा थोडासा पिवळा कलर असतो ते जास्त पिवळामध्ये कन्व्हर्ट व्हायला सुरू होतं आणि आपल्याला जेवढं होईल तेवढं थोडं-थोडं तेल म्हणजे तूप आहे ते ॲड करूनच आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहत असाल की जे आपलं चाचणीचं मैसूर जे पाक आहे एकदम रेडी झालेला आहे. पूर्ण अशा जाळी सुटलेल्या आहेत. ह्या स्टेपवरती आपल्याला अ, आपल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर एकदम असं जाळीदार झालेली आहे. तर तुम्ही पाहत असाल की एकदम पूर्ण एकसारखी आपल्याला म्हणजे एकसारखं करून घ्यायचं आहे. तर इथं मी एका भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि थोडीशी जागा ठेवलेली आहे. कारण अ, जे आपलं तूप आहे तर ते जेणेकरून बाहेर म्हणजे एका साईडला बाजूला निघून जाईल त्यासाठी मी थोडंसं एका साईडला पूर्ण असा शेप दिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार कोणताही शेप देऊ शकता. तर मी याला एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि ह्याला मी 10 मिनिटं असंच ठेवणार आहे. नंतर आपण 10 मिनिटाच्या नंतर गरम-गरममध्येच आपण कट करून घेणार आहे. तर तुम्ही पाहत असाल की मी पूर्ण एकसारखं करून घेतलेलं आहे आणि 10 मिनिटाच्या नंतर आणि ऑलमोस्ट आपले 10 मिनिटं पण झालेले आहेत. तर मी असं म्हणजे ते भांडं होतं ते नॉनस्टिकचं होतं ते व्यवस्थित निघलं होतं. मला वाटलं सुरीने निघणार नाही पण लक्षात नव्हतं नॉनस्टिकचं भांडं आहे आणि ते व्यवस्थित तुम्ही पाहत असाल की कट पण लगेच झाले. असं नाही की म्हणजे आपली रेसिपी म्हणजे नाही का खराब वगैरे झाली असं काहीच नाहीये. व्यवस्थित एकदम झालेली आहे. तर मी ह्याला एकदम मला पाहिजे तशी शेपमध्ये कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की त्याचा कलर आणि जे आतमधून जे ब्राउन कलर असतो तो तसाच झालेला आहे आणि वरून जो पिवळसर कलर आहे तो तसाच झालेला आहे. पण थोडीशी गडबडीमुळे मी फटाफट हा व्हिडिओ बनवलेला आहे.
आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.